हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू तन्वीचे व्लॉग्स. तर आज होता उपास सोडायचा दिवस, म्हणजे शिवरात्रीचा दुसरा दिवस होता. आणि काल ना मी आमच्या इकडच्या मंदिरामध्ये नव्हती आले, तर म्हणून मी आज आली होती, कारण मला पूजा वगैरे करायची होती इथं म्हणून. हे मंदिर ना आमच्याकडचं खूप पुराणं मंदिर आहे. हवा पण खूप सुरू होती इकडं मस्त. मग जल वगैरे अर्पित केलं, पण इथं ना महादेवाच्या मूर्तीला कुंकू लावलं होतं, जे की नाही लावत शायद. मग मी पुसायचं ट्राय केलं, पण ते नाही निघालं होतं, म्हणून मी त्याच्यावरच चंदन लावून दिलं ना. हवा तर खूपच सुरू होती, म्हणून धूप अगरबत्ती बी काही जळत नव्हती, पण तरी बी लई मुश्किलनं जळून गेली. मी 2-4 माचीसच्या काड्या उगरल्या तेव्हा. मग माझी पण पूजा होऊनच गेली होती. मी हात वगैरे जोडले, निघून आली आपल्या घरी. मग घरच्या मंदिराजवळ बी निवेद वगैरे ठेवून दिलं होतं. आणि मग सायंकाळी आम्हाला जायचं होतं बाजारामध्ये, तर मी ना मम्मीच्या हातून मस्त पावडर वगैरे लावून घेतलं, जसं लहानपणी आम्ही लावत होतो ना तसं. पण काहीच म्हणा, मम्मीच्या हातची तयारी केलेली ना अलगच ग्लो येते पप्पा चेहऱ्यावर, किती काही कारा पांढरा माणूस काऊन नाही राव. मग आम्ही निघून गेलो होतो बाजारात जासाठी. आमच्या इकडचं बाजार म्हणजे बाजार भयंकरच बाजार भरते, तुम्हाला तर माहीतच आहे तन्नीच्या इकडचा बाजार कसा आहे. तर मग ना माझ्या भावाला बाजारात सोडून आम्ही इकडे येऊन गेलो होतो दवाखान्यामध्ये. नाही तर आम्हाला हा लहानसा पोरगा भेटला होता, हा खूपच मस्त होता. याला मी माझं नाव सांगितलं, एका झटक्यात त्यानं रिमाइंड करून घेतलं, मस्त नाव म्हणत होता मावाला तन्नू तन्नू. मग घरी जायच्या वेळेस ना आम्ही ना एक एक ग्लास मस्त लस्सी पिऊन घेतली होती. मग निघून गेलो होतो आपल्या घराकडं. चला आजसाठी एवढंच आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.